महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2026 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि त्याचे फॉर्म भरणे सुद्धा सुरू झालेले आहे. तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हते, मात्र आता आपण पुन्हा सुरुवात करतोय आणि डेली तुम्हाला अपडेट या ठिकाणी हॉल तिकीटचे असो, निकालाचे असो किंवा नवीन भरतीबाबत असो वेळोवेळी मिळत राहतील. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एनटीपीसीचा फॉर्म भरला होता त्याचे प्रवेशपत्र सुद्धा अवेलेबल होणे सुरू झालेले आहेत. बऱ्याच शिफ्ट या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. तुम्हीही जर एनटीपीसीचा फॉर्म भरला असेल तर तुमचं हॉल तिकीट सध्या तुम्ही डाउनलोड करू शकता. आता जाणून घेऊया आपण या भरतीबद्दल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती संदर्भात ही जाहिरात आलेली आहे. यामध्ये जरी ट्रेनी क्लर्क असो किंवा ट्रेनी ऑफिसर असो असं पदांचं नाव असलं तरी देखील 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड आणि 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला परमनंट केलं जातं. तारीख जर आपण पाहिली तर 11 जून 2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 1 जुलै 2026 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांना 1 जुलैच्या पूर्वी या ठिकाणी फॉर्म भरावा लागेल. यामध्ये पदं कोणकोणती आहेत तर सर्वात पहिलं पद आहे ते म्हणजे ट्रेनी ऑफिसर. त्याच्यानंतर आहे ज्युनियर ऑफिसर ग्रेडमध्ये आहे ट्रेनी ऑफिसर, नंतर आहे असोसिएट, नंतर आहे टायपिस्ट आणि त्यानंतर आहे ड्रायव्हर. म्हणजे भरपूर सारे पदं यामध्ये आपल्याला दिसतात. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागेल. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता प्रत्येक पदाच्या जागा किती आहे त्याची माहिती सुद्धा दिली. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर जर आपण पाहिलं तर 49 पदे आहेत. नंतर पुढे जर तुम्ही पाहिलं ट्रेनी असोसिएट तर 81 पदे आहेत. नंतर ट्रेनी टायपिस्ट जर आपण पाहिलं तर 4 पदे आहेत आणि ट्रेनी ड्रायव्हर जर आपण पाहिलं तर 5 पदे आहेत. प्रत्येक पदासाठी जे काही क्वालिफिकेशन आहे ते यांनी सांगितलेले आहे. मात्र एका पदासाठी आपल्याला एक्सपिरियन्स लागतो ते म्हणजे ट्रेनी ज्युनियर ऑफिसर. या पदासाठी मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे. इतर पदांसाठी तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही. कमीत कमी वय हे आपलं 21 वर्ष असावं आणि जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. स्टायपेंड बद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिली. जो काही आपला ट्रेनिंग पिरियड राहणार आहे किंवा पुढे प्रोव्हिजन पिरियड राहणार आहे त्यामध्ये आपल्याला स्टायपेंड किती राहील त्याची माहिती सुद्धा इथे त्यांनी दिलेली आहे. नंतर जर आपण ॲप्लिकेशन प्रोसेस पाहिली तर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पेमेंटची प्रोसेस करायची आहे म्हणजे पेमेंट भरायचं आहे आणि नंतर आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. इथे तुमची जी काही ॲप्लिकेशन फी आहे ती सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. 1770 ज्युनियर ऑफिसरसाठी आहे, 1180 ट्रेनी असोसिएटसाठी आहे, ट्रेनी टायपिस्टसाठी 1180 रुपये आहे इन्क्लुडिंग जीएसटी. म्हणजे जीएसटी यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेला आहे. नंतर ड्रायव्हरसाठी ही आपण फी पाहिली तर 1180 रुपये फी या ठिकाणी या पदांसाठी आहे. जर तुम्ही फॉर्म भरण्यास इच्छुक असाल तर नक्कीच या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्या अगोदर कृपया सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी. त्यामध्ये जे काही नियम आहेत, अटी आहेत ते तुम्ही संपूर्ण डिटेलमध्ये वाचून घ्या आणि त्यानंतरच या पदासाठी अप्लाय करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. पुन्हा भेटूया असेच एका नवीन अपडेट सोबत. नमस्कार.